50 रुपयांची साखर 30 ते 80 रुपयांवर। सणासुदीच्या काळात तुमच्या घरातला चहा, मिठाई, फराळ मागणार का? साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावरती नक्कीच ताण वाढलाय। पण प्रश्न असा आहे की साखर खरंच इथेनॉलमुळे महाग झाली आहे का, की त्यामागे आणखीन काही कारणं आहेत? चला तर मग जाणून घेऊयात साखरेच्या दरवाढीमागचं नेमकं गणित काय आहे। सरकारच्या माहितीनुसार 20 जुलै रोजी साखरेचा सरासरी भाव हा 48.18 रुपये किलो होता। तोच भाव 20 ऑगस्टला 55.70 रुपये किलोपर्यंत पोहोचला। म्हणजेच एका महिन्यात साखरेच्या दरात लक्षणीय वाढ झाली। मात्र बाजारात काही ठिकाणी किरकोळ दर यापेक्षा जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। साखरेच्या दरवाढी मागची चर्चा झाली की सर्वात आधी नाव येतं ते इथेनॉलचं, पण सरकारने याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय। इथेनॉलसाठी साखर वळवल्यामुळे सध्याची दरवाढ झाली नसल्याचं त्यांनी सांगितलंय। उलट इथेनॉलसाठी वळवण्यात येणाऱ्या साखरेचा वाटा हा 2022-23 मधील सुमारे 12% 2025-26 मध्ये सुमारे 9% कमी झाला आहे असं त्यांनी सांगितलंय। म्हणजे साखरेच्या दरवाढी मागचं मुख्य कारण इथेनॉल नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। यामागचं सर्वात मोठं कारण आहे साखरेचं अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन। राज्यांनी सुरुवातीला यंदा सुमारे 34.3 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता, पण आता हा अंदाज कमी होऊन सुमारे 30.6 दशलक्ष टनांवर येण्याची शक्यता आहे। याशिवाय हवामान बदलाचाही ऊस पिकाला मोठा फटका बसलाय। लाल कुजवा, खोडकिडा, अतिवृष्टी आणि शेतात साचलेलं पाणी यामुळे ऊस उत्पादनांवर परिणाम झालाय आणि उत्पादन कमी झालं की याचा बाजारात थेट परिणाम दरांवरती दिसतो। त्यातच सणासुदीचा काळ असल्यामुळे साखरेची मागणीही वाढली आहे। याशिवाय काही व्यापारी आणि कारखान्यांकडून साखरेची साठेबाजारी केली जात असल्याची चर्चा आहे। जगभरातही साखरेच्या पुरवठ्यांवर दबाव आहे। सरकारच्या अंदाजानुसार 2026-27 मध्ये जगाला सुमारे 33 लाख टन साखरेच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो। याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींवरही दिसायला लागलाय। मग सरकार काय करतंय? साठेबाजी रोखण्यासाठी व्यापाऱ्यांवरती 400 टन साठ्याची मर्यादा घालण्यात आली आहे। याशिवाय मोठे खरेदीदार 15 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा करू शकणार नाहीयेत अशी तरतूद करण्यात आली आहे। आणखीन महत्त्वाचं म्हणजे देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे। म्हणजे साखरेच्या दरवाढीमागे फक्त इथेनॉल कारणीभूत नाहीये। कमी उत्पादन, हवामानाचा फटका, वाढती मागणी, साठेबाजी आणि जागतिक बाजारातील तुटवडा या सगळ्यांचा परिणाम साखरेच्या किमतींवर होत असल्याचं पाहायला मिळतंय। पण सरकारच्या या उपायांमुळे साखरेचे दर खरंच कमी होणार आहेत का? तुमच्या शहरात साखरेचा दर सध्या काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।